नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे वार रविवार आणि 10 मार्च. तर या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. तर पहा, ही अमावस्या काल लागलेली आहे, त्यामुळे ही अमावस्या काल पण होते आणि आज पण होती. काल लागलेली जी अमावस्या आहे तिला शनी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये ही अमावस्या येते, त्यामुळे या अमावस्येला माघी अमावस्या असंही म्हटलं जातं. दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची असते. बरेच जण अमावस्या हा दिवस अशुभ मानतात. खरं तर अमावस्या हा दिवस अशुभ अजिबात नाही, कारण दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन आहे तर ते आपण अमावस्येच्या दिवशीच करतो आणि माता लक्ष्मी ही अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेमध्ये असते, त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची देखील आपल्याला सेवाही करायची असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा आणि उपाय हे करायचे असतात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर बघा, रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला अशा ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचा जो पितृदोष आहे तो नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरावर जो पितृदोष आहे तो जर नष्ट झाला तर आपल्या घराची प्रगती ही आपोआपच होते. तर याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, नेहमी आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील आणि ह्या भांडणामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, आपल्या घरातील पीडा जी आहे तर ती दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या घराच्या आसपास अशा अनेक प्रकारच्या अदृश्य शक्ती असतात, वाईट शक्ती असतात. त्या आपल्याला दिसत नाही, परंतु त्यांचे परिणाम हे आपल्याला जाणवतात आणि ह्या शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या कुटुंबावरती कळत नकळत होत असतो. आणि त्याचबरोबर असं देखील होतं की आपल्या हातात आलेला पैसा कुणीतरी हिरावून देखील घेऊन जातो. अशी काही वेळ येते बघा, आपल्याकडे खूप पैसे जरी आले तरी ते लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या समोर अशा अडचणी निर्माण होतात की ते पैसे आपल्याला त्या ठिकाणी घालावे लागतात. अचानक कुणीतरी आजारी पडेल किंवा काहीतरी असं घडेल की जेणेकरून आपल्याला ते पैसे लगेच दुसरीकडे द्यावे लागतील. त्यामुळे अशा ह्या वाईट आणि अदृश्य शक्तींना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी, आपला पितृदोष नष्ट करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, त्याचबरोबर समुद्रशास्त्रामध्ये अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितलेले आहे आणि त्याचपैकी एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि भात. तर बघा, आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला शिजायला टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, फक्त पाणी टाकायचं आहे आणि तो भात शिजवायचा आहे. आता बघा, हा जो भात आपण शिजवणार आहोत तर तो आपल्याला फक्त उपाय करण्यासाठी लागेल एवढाच भात शिजवायचा आहे. जास्तीचा भात आपल्याला शिजवायचा नाही आणि त्यातला भात जर थोडासा उरला तर तो खायचा. हा भात शिजला की एखाद्या द्रोणमध्ये किंवा एखाद्या पंतरवाळीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा भात आपण काढून घेतल्यानंतर ह्या भातावरती आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. हळदी कुंकू आपल्याला थोडंसं त्या भाताला आणि दहीला लावायचं आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हा भात हातात घ्यायचा आहे. हातात घेतल्यानंतर आपल्या घरातील सगळ्यात लहानात लहान व्यक्ती, त्याचबरोबर सगळ्यात मोठ्यात मोठी व्यक्ती, प्रत्येकावरून हा भात आपल्याला उतरवायचा आहे. डोक्यापासून तर पायापर्यंत 7 वेळा हा भात आपल्याला सर्वांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपल्या घरातील प्रत्येक
प्रत्येक रूमचं जी भिंत आहे तर त्या भिंतीला आपल्याला हा भात टच करायचा आहे. यानंतर आपल्याला हा भात घेऊन जायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आणि घराच्या मुख्य दरवाजावरून हा भात आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. उतरवल्यानंतर हा भात जो आहे तर तो आपल्या घराचा जो बाथरूम आहे तर त्या बाथरूममध्ये रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचा. आणि बघा, बाथरूममध्ये तो भात ठेवल्यानंतर ते बाथरूम आपल्याला वापरायचं नाही. अंघोळीचं बाथरूममध्ये ठेवू शकता, कारण तिथे खूप साऱ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते. त्यामुळे आपल्याला तो बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि परत ते बाथरूम कोणी यूज करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तो बाथरूमचा दरवाजा आपल्याला रात्रभर लावून घ्यायचा आहे. जर तुमचं टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असेल तर तुम्ही हा भात जो आहे, एखादी बादली घ्या, बादली पालथी घाला, त्या पालथ्या बादलीवर ते हा भात ह्याची प्लेट जी आहे किंवा जे काही आपण कशावर द्रोणवर ठेवलं असेल त्याच्यावरती ठेवून. आता बघा, हा रात्रभर तो भात त्या बाथरूममध्ये तसंच ठेवायचा आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर पहिल्यांदा अगोदर एक बादली भरून पाणी आपल्या घराच्या बाहेर निघून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला हा भात घ्यायचा आहे आणि तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. तुम्हाला हा भात अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कुत्रे येतील, पशुपक्षी येतील आणि तो भात खाऊन जातील, तर अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. आता बघा, हा भात आपण तिथे ठेवल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. सरळ आपल्या घरी यायचं आहे. जी बादली आपण पाण्याची बाहेर नेऊन ठेवलेली आहे त्याने हातपाय स्वच्छ करायचे आहे आणि घरामध्ये आपल्याला यायचं आहे आणि बाकीचे कामं करायला सुरुवात करायची आहे. तर पहा, तुम्ही जर हा उपाय केला तर आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, विघ्न येणार नाही. गाईच्या दुधापासून हे दही बनवलेलं असतं, त्यामुळे याचे जे फळ आहे तर ते परिणाम जे आहेत तर ते आपल्याला तात्काळ मिळतात. कारण जे गाईच्या दुधामध्ये रक्तपेशी असते, जेव्हा आपण हा भात घराच्या बाहेर प्राण्यांना खाण्यासाठी ठेवतो तेव्हा त्याचा स्पर्श अदृश्य शक्तींना आपोआप होतो. एक प्रकारे ते रक्त आपण त्या व्यक्तींवर शिंपडत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि कोणत्याही प्राण्यांचा बळी न देता आपल्यावरती ही अदृश्य शक्ती जी आहे तर ती प्रसन्न होतं. ही अदृश्य शक्ती आपल्या घरातून बाहेर जाते आणि आपल्या व्यक्तींची जी पीडा आहे ती सुद्धा दूर होते. तर हा उपाय आपल्याला अगदी रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. घरातलं सर्व स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ते बाथरूम कोणी यूज करणार नाही अशा पद्धतीने सर्वजण झोपायच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण मग आपल्याला सर्वांवरून हे उतरवून घ्यायचं देखील आहे. बघा, हा उपाय करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. या दिवशी आपल्याला घरात चुकूनही मांसाहार करायचा नाही, तरच तुम्हाला या उपायाचा फायदा होणार आहे. अन्यथा या उपाय करून तुम्हाला काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी मांसाहार करायचा नाही. तर पहा, अशा प्रकारे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली जी काही इडापिडा आहे, जी काही अदृश्य शक्ती आहे ती दूर होऊन जाते. आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्या घरातला पितृदोष नाहीसा होतो आणि घराची मुलांची प्रतीची खूप सारी प्रगती होते. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.